श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहेत। देव स्वतः आज तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचं आयुष्य नक्की सुधारेल। म्हणून आज हा शक्तिशाली संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। देव म्हणत आहेत, बाळा मला सर्व काही माहीत आहे। मी तुझ्या वेदनांना अजिबात दुर्लक्ष करत नाही। मला सर्व गोष्टी माहीत आहेत। तुझ्या जीवनात भरपूर वेदना तुला येत आहेत आणि तुला त्या वेदना सहन कराव्या लागत आहेत। मात्र आता सर्व चिंता सोड आणि हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे। आज मी स्वतः तुझ्या समोर आलो आहे। तुझ्या समोर येऊन मी तुला आज काहीतरी म्हणत आहे। म्हणून मला आज दुर्लक्ष करू नको। जर तुमचा बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली संदेश पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये म्हणा श्री संत बाळूमामा प्रसन्न आणि हा संदेश लाईक करूनच पुढे जावा। देव म्हणतो, बाळा दुःखात माझा आठवण्याचा हक्क तुला आहे। मला आठवण्याचा दुःखात तुला नक्की हक्क आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे दुःख तेव्हाच जातील जेव्हा तू निस्वार्थ मनाने माझी भक्ती करशील, कारण मी तुला तेव्हा आशीर्वाद देईल जेव्हा तू निस्वार्थ मनाने माझी भक्ती करशील। आता तुझ्या सुखाचे दिवस येत आहेत। आता तुला त्या सर्व गोष्टी मिळणार आहेत ज्या गोष्टी तुला हव्या आहेत। आता हा वर्ष तुझ्यासाठी आनंदाने भरणार आहे। देव म्हणतो, बाळा चिंता सोड, सारखे रडणं सोड। तुला माहिती आहे का जीवनामध्ये तू पूर्णपणे अस्वस्थ का झाला आहेस? ते म्हणजे पूर्णपणे नकारात्मक विचारांमुळे। विचार सोड आणि तुझं आयुष्य पूर्णपणे आनंदाने जगत चल। लक्षात ठेव, मी तुझ्या नेहमी सोबत आहे। मी तुझा मामा। ज्या प्रकारे तुला मागील वर्षात साथ दिलो त्या प्रकारे या वर्षी देखील मी तुझी साथ देणार आहे। बाळा चिंता सोड आणि हा संदेश ऐकत चल। मला कधीही विसरू नको, मी तुझ्या नेहमी सोबत आहे। लक्षात ठेव, दुःखात देवाला आठवण्याचा हक्क फक्त त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात। विश्वास ठेव, तुझे जेव्हा सुखाचे दिवस येतील तेव्हा देवांच्या आशीर्वादामुळेच येत असतात। तू शहाणपणा करू नको, देवांना कमी समजू नको। अरे तुझे सुखाचे दिवस आले म्हणजे देवाने तुला आशीर्वाद दिला, तुझ्या प्रयत्नांना साथ दिला, म्हणून तू आज त्या स्तरावर आहे। म्हणून देवांना विसरू नको, देवांचे आभार मान, कारण तुझे चांगले दिवस देवाने आणले आहेत। तुला ज्या प्रकारे देवाने सुख दिले आहे त्या प्रकारे दुःख देऊ शकतात, म्हणून देवांना विसरू नको। लक्षात ठेव, तुला जर चांगले दिवस आले नसतील तर तुझे येणारा काळ सुखाचा होणार आहे। एकीकडे जीवन माणसांचे मन दुखवायचे आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, प्रचंड जास्त बाळूमामांचे नामस्मरण करायचे म्हणजे सगळे पाप धुतली जातात। ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे। बाळा ही अंधश्रद्धा तुझ्या मनातली पूर्णपणे काढ। अरे विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे। बाळा तुला दुःखात मी साथ देणार आहे। तू जास्त अंधश्रद्धा ठेवू नको की देवपूजा पूर्णपणे केल्यानंतर, जास्त देवांचे नामस्मरण केल्यानंतर तुझे दुःख जातील। अरे बाळा निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर, माझे नामस्मरण घे। तुला काही मी कमी पडू देणार नाही। तुझा स्वार्थ मनातला बाहेर काढ, एका बाजूला ठेव आणि शांत मनाने डोळे झापून हा संदेश ऐक। अरे एकीकडे तुला वाटत असेल की तुझ्या जीवनासाठी काही देखील पूर्णपणे काम करत नाही तर तू पूर्णपणे चुकीचा आहेस। लक्षात ठेव, मी तुझा मामा, कायम मी तुझ्यासाठी जीवनात काम करत असतो। तुझे जीवन
पूर्णपणे आनंदाने घालवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तुला देखील जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेव, प्रयत्नार्थ परमेश्वर असतो. तुला काही झाले तरी तुला आता संयम ठेवायचा आहे, कारण मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. बाळा, तुला वाटत असेल की मी तुझा मामा तुझ्या सोबत नाही, तर तू अगदी चुकीचा आहेस. कारण मी नेहमी माझ्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो. तू देखील माझा भक्त असशील तर कमेंटमध्ये म्हण, आम्ही बाळूमामांचे भक्त. लक्षात ठेव, तुला काही देखील मनात विचार येत असतील तर ते आत्ताच नष्ट कर. लक्षात ठेव, नकारात्मक विचार तुझे जीवन पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सामर्थ्य ठरत असतात. आता तुला पूर्ण चिंता दूर करायची आहे. तुला पूर्णपणे मनातल्या गोष्टी काढायच्या आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुला पूर्णपणे वेळ द्यायचा आहे. लक्षात ठेव, कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते फक्त शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते म्हणजे कर्माने साठवलेले पुण्य. लक्षात ठेव, तुझे आयुष्य कर्माने भरले आहे. तू एखाद्या व्यक्तीचे वाईट करशील तर निश्चित तुझे देखील वाईट होणार आहे. तुला विश्वास नसेल तर एकदा करून बघ, नाहीतर त्या व्यक्तींकडे बघ जे सध्या स्वतःच्या कर्माची परतफेड करत आहेत. लक्षात ठेव, तुला एखाद्या वेळी मी माफ करेल, मात्र तुझे केलेले वाईट कर्म तुला अजिबात आयुष्य जगू देणार नाहीत. अरे विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. कर्म चांगले कर, मी नेहमी तुला साथ देईल. हा संदेश पूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. म्हणून आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. जर तू सहमत असशील तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. लक्षात ठेव, मी तुझा मामा नेहमी तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. लक्षात ठेव, काही देखील झाले तर तुला माझे नामस्मरण सोडायचे नाही, नामस्मरण करायचे आहे. तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, नामस्मरण केल्याने तुझे पूर्ण दुःख पूर्णपणे संपून जातील असं अजिबात नसते. मात्र तुझे दुःखांची वेग जो प्रकारे जास्त आहे तो वेग कमी करता येत असतो आणि तुला दुःखांना सामोरे जाण्यासाठी मी बळ देत असतो. विश्वास ठेव माझ्यावर, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या लक्षात नेहमी एक गोष्ट असू दे, मी माझ्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतो. फक्त त्यांचा विश्वास माझ्यावरती असायला पाहिजे. मनातला स्वार्थ काढ आणि निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर. तुझ्या मनात स्वार्थ आहे, मला माहीत आहे. स्वार्थी माणूस आयुष्यात पूर्ण काळ जगू शकत नाही, तुला देखील ठाऊक आहे. लक्षात ठेव, उपवास का हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. उपवास हा नेहमी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. अरे लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत असतो. तुला उपवास पूर्णपणे अन्नाचा करून चांगुलपणा दाखवता येत नसते. तुझा अंगातला आणि मनातला अहंकार आणि मीपणा आणि वाईट विचार काढ. मी तुला काही कमी पडू देणार नाही. तुला मी साधा काटाही टुचू देणार नाही. लक्षात ठेव, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. तुझे आता हे दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी यापुढे तुझ्या नेहमी पाठीशी असणार आहे. लक्षात ठेव, तुला वाटत असेल की येणारा वर्ष तुझ्यासाठी दुःखाचा असेल तर अजिबात नाही. जर तुझा मागील काळ पूर्णपणे संघर्षाने भरला असेल तर लक्षात ठेव, तुझा आता येणारा वर्ष पूर्णपणे संघर्षाने नाही तर आनंदाने भरणार आहे. संघर्ष रडवेल, मात्र तुझं आयुष्य नकली घडवेल. तुला आज मी सांगू इच्छितो, हा संदेश पूर्ण आहे. नेहमी ही प्रार्थना देवांकडे करत चल, नेहमी म्हणत चल, हे बाळूमामा तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्वपणे विश्वास आहे. मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तर श्री संत सद्गुरू बाळूमामा, दुःख आले तरी श्री संत सद्गुरू बाळूमामा, संकट आले तरी श्री संत सद्गुरू बाळूमामा, आनंद झाला तरी श्री संत सद्गुरू बाळूमामा. हे गुरुराया,
बरंच मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला आशीर्वाद दे, प्रेरणा दे. बाळू मामा, मला पूर्णपणे माझे आयुष्य चांगले कर, असं तुम्ही जरूर म्हणा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही विसरणार नाही. फक्त तुम्हाला मनातला स्वार्थ काढून देवांची पूर्णपणे भक्ती करायची आहे. देव म्हणतो, मी तुझे नशीब लिहित नाही. तुझे जीवनात केलेले कर्म तू जसे वागतो त्याच प्रकारे तुझे आयुष्य होत असते. तुझे नशीब लिहिणारा मी आहे, मात्र पूर्णपणे नशीब तू देखील घडवू शकतो. नशिबाला दोष देऊ नको. आत्ताच पूर्णपणे कष्ट कर, तुला काही देखील कमी पडणार नाही. लक्षात ठेव, देवांना नेहमी म्हण, माझ्या नशिबात पुढे का वाढून ठेवले मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामा. सर्वप्रथम आपण सर्वांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व बाळूमामा यांच्या भक्तांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचे नवीन वर्ष आनंदाने भरभराटीने भरून जावे, हीच बाळूमामा यांच्या चरणी प्रार्थना आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा याच पुढे देखील आपल्या चॅनलला असं सपोर्ट राहू द्या, म्हणजे मामांचे संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरायला हवे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही कुणाचे पाय पकडू देणार नाहीत. फक्त तुम्हाला देवांचा हात पकडायचा आहे. देव म्हणतो, मी सर्वत्र आहे, मी चरचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश देखील मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे. बाळा, मी कुठेही गेलो नाही, मी तुझ्या सदैव सोबत आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुला माझे नामस्मरण घ्यायचे आहे. जिथे माझे नामस्मरण असेल तिथे मी कायम असतो. तुला आता चिंता करायची गरज नाही, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा उत्तम एकच पर्याय आहे, दुसऱ्याचं भडक झालेलं पाहण्याची ताकद जर तुझ्या मनात असेल तर तू नक्की दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहू शकशील. एक लक्षात ठेव, तुला काही देखील कमी पडणार नाही. फक्त तुझ्या समोरील व्यक्तींचं भलं झालं तर त्यावर जळू नको, पूर्णपणे तर त्याला देखील सपोर्ट कर. देव म्हणतो, बाळा, मनातला स्वार्थ आणि अहंकार तुला पूर्णपणे आयुष्यात रडवत असतो, म्हणून तुला तुझा पूर्णपणे स्वार्थ अहंकार बाजूला ठेवायचा आहे. मनातला स्वार्थ तुला आयुष्यात पूर्णपणे संपवू शकतो. लक्षात ठेव, मी स्वार्थी माणसांना आशीर्वाद देत नसतो. रानात तण आणि मनात ताण कधीही यापुढे ठेवू नको, कारण ज्या प्रकारे रानातले तण पिकाचा नाश करतात त्या प्रकारे मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करतात. आणि बाळूमामांचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने केल्याशिवाय राहत नाही. मामा तुझ्या नेहमी सोबत आहेत. लक्षात ठेव, तुला देव कधीही विसरणार नाहीत. फक्त तू देवांना विसरू नको. मामा म्हणतात, बाळा, आता तुला माझी केलेली सेवेचा पूर्णपणे फळ मिळणार आहे. आता तुला चिंता सोडायची आहे. तुझ्या मनातला स्वार्थ तुला काढायचा आहे, कारण मी तुला आता पूर्णपणे यश देणार आहे. तुला वाटत असेल की तुला मी यश देणार नाही, तसे अजिबात नाही. मी तुला आता पूर्णपणे यशस्वी करणार आहे. तुझ्या जीवनात मी भरभराटून आनंद आणणार आहे. सहमत असशील तर कमेंटमध्ये होय असं टाईप कर. ऑनलाईनवर आलेला हा मामांचा संदेश जर तुम्हाला खोटा संदेश वाटत असला तरीही हा संदेश पूर्ण आहे का? लक्षात ठेवा, मामांच्या विचारांत इतकी ताकद आहे, मामांच्या शब्दांत इतकी ताकद आहे की कोणत्याही येड्या व्यक्तीचे जीवन देखील त्याला शहाणं बनवून टाकते. इतकी मामांच्या ताकद आहे. मामा आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. पूर्णपणे मामा आपल्या भक्तांना वेळ देत असतात. त्याच प्रकारे तुम्हाला देखील मामांना वेळ द्यायचा आहे. मामा तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला देव कधीही एकटे सोडणार नाही. ते नेहमी तुमच्या सोबत आहे. बोला तर मग एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.
बाळूमामांची केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला मामा देत असतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा बाळूमामांची खूप खूप प्रिय असते. तुम्हाला माहीत असेल, स्वार्थ मनातला काढा आणि पूर्णपणे आयुष्य आनंदी जगा. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी देव नेहमी तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्हाला देवांवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला देव कधीही रडवणार नाहीत. लक्षात ठेवा, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेलेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण होईल. लक्षात ठेवा, देव म्हणतो, प्रत्येक वाईट काळात असणाऱ्या व्यक्तीला मदत कराल तर तुम्ही केव्हाही वाईट काळात येणार नाही, आणि आला तर तेव्हा मी तुम्हाला नक्की त्या वाईट काळामधून बाहेर काढेल. आज तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ द्यायचा आहे. शांत मनाने हा आजचा संदेश ऐकून तर पहा. सर्व दुःख अडचणी पूर्णपणे नष्ट होतील. लक्षात ठेवा, जे तुम्ही दुसऱ्यांना देतो तेच तुम्हाला परत मिळत असते. मग ते आनंद असो किंवा प्रेम असो किंवा दुःख असो, कारण ते एक प्रकारे कर्म आहे. जसे तुमचे कर्म तसे तुमचे जीवन, हा तर जीवनाचा नियम आहे. लक्षात ठेवा, एखाद्या वेळी तुम्हाला देव माफ करेल, मात्र तुमचे कर्म तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. देव म्हणतो, बाळा, आज तुला हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे. लक्षात ठेव, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशी मीच आहे. फक्त तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. बाळा, नामस्मरण करताना तू मला पाहत नसलास, पण मी तुला पूर्णपणे पाहत असतो, कारण मी तुझ्या हृदयात आहे. तू फक्त नाव घेत चल. श्री संत सद्गुरू बाळूमामा तुझे पूर्णपणे आयुष्य बदलून जाईल. लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचं नाव घेऊन स्वतःशी संवाद साध. मला माहीत आहे की माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामा माझ्यासाठी योग्य असतील. त्यांनी योजना तयार केली आहे. तुला देखील ठाऊक असेल की बाळूमामा तुझ्यासाठी पूर्णपणे आयुष्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्याकडे प्रार्थना करत चल की तू ठरवून दिलेल्या मार्गांवर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी मला सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला ज्ञान द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री संत बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी आहेत, खंबीरपणे उभे आहेत. तुम्हाला फक्त मामांवरती विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कर्म चांगले करा, कारण या जगात काहीच तुमचं नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून तुम्ही आधी त्याला जपा. ज्या प्रकारे कळीच युग चालू आहे, कोरोना एक झळक झाली आहे, यापुढे तुम्हाला तुमचं शरीर जपायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला देव कधीही एकटा सोडणार नाही. फक्त तुम्हाला पूर्णपणे देवाने दिलेलं शरीर पूर्णपणे जपायचं आहे. देव म्हणतो, काय रे, काय पाहतोस? माझ्याकडे माझा हा निवांत श्रण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावरून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर बघ, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना मला बघ, आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर, मदतीवर अजिबात आता यापुढे अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार तुझाच अधिकार असेल. लक्षात ठेव, तुला प्रत्यक्ष कुणाच्या मनाने किंवा वागण्याने जीवन पूर्णपणे जगायचे नाही. तुला देवाने पूर्णपणे आयुष्य दिले आहे. तुला आधी त्याचा आनंद घ्यायचा आहे. देव म्हणतो, बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला माझ्यावरती विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेव, आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा लागतो. असं वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील
असे ठामपणे म्हणता येत नाही. लक्षात ठेव, तुला मी केव्हाही काही कमी पडू देणार नाही. लक्षात ठेव, तुला पूर्णपणे माझे नामस्मरण करायचे आहे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. आयुष्याचे 5 नियम आज तुला स्वतः बाळू मामा सांगत आहेत, म्हणून कान उघडे ठेवून हे नियम जरूर ऐका. पूर्णपणे महत्त्वाचे आहेत. प्रथम नियम आहे, स्वतःची दुसऱ्यांबरोबर तुलना अजिबात करू नका. नव्या वर्षी हे 5 नियम नक्की लक्षात ठेवा. दुसरा नियम आहे, जास्त विचार करणं बंद करा, खास करून नकारात्मक विचार. तिसरा नियम आहे, भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे आता पूर्णपणे बंद करा आणि ते टाळून टाका. चौथा नियम आहे, दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात पूर्णपणे याचा विचार अजिबात करू नका. यापुढे जर तुम्ही असं करताल तर नक्की तुम्ही यावर्षी देखील पूर्णपणे रडजाल. आणि पूर्णपणे 5वा महत्त्वपूर्ण नियम आहे, सतत आनंदी राहा. कारण येणारी वेळ कशी आहे तुम्हाला माहीत नाही, मात्र सध्या असणारी वर्तमान काळाची वेळ तुमची पूर्णपणे आनंदाची आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही सर्वपणे पूर्ण अडचणींना सामोरे जाऊ शकाल. लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, तुमची जी अडचण आहे ती अडचण तुमच्या आयुष्यात नव्हे तर मनात आहे. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. लक्षात ठेव, तुझ्या मनातील पूर्णपणे अडचण काढ, मनातला विचार काढ. मनातील विचार तुझे जीवन पूर्णपणे संपवण्यासाठी सक्षम ठरत आहे. म्हणून मनातला वाईट विचार काढ आणि सकारात्मक विचारांचा हात धर. देव म्हणतो, समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतीही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही. फक्त माझे नाम घेऊन तर बघ, मी तुझ्या सर्व अडचणी दूर करेल. लक्षात ठेवा, सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांचा हृदयाचा दरवाजा तुमच्यासाठी आणि कायम आपल्या भक्तांसाठी कायम उघडा असतो. अपेक्षा ठेवायच्या असतील तर बाळू मामा यांच्याकडून ठेवा. इतर लोकांपासून अजिबात अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर बाळू मामा तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वतः तुम्हाला बाळू मामा मार्ग दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त बाळू मामांना आर्ततेने साथ घाला. श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, बाळा तुला आता पूर्णपणे विचार करायची गरज नाही, कारण मी तुझ्या नेहमी सोबत आहे. यापुढेही मी तुझ्या सोबत असणार आहे. मनातला विचार पूर्णपणे काढ आणि हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे. लक्षात ठेव, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची माणुसकी कधीही सोडायची नाही. लक्षात ठेवा, तुमच्या नशिबाने साथ सोडली म्हणून तुम्हाला आता मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर तुम्हाला तुमचे आयुष्य जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटांना घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून कधीही थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. लक्षात ठेवा, मामांचे बाळ आहात तुम्ही. तुम्हाला मामा कधीही आयुष्यात काही कमी पडू दिले नाही आणि यापुढे कमी पडू देणार नाही. म्हणून तुम्ही संघर्ष करायला कमी पडू नका, नाहीतर मामा पूर्णपणे नाराज होतील. मामा म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. तेव्हा तुला वाटत असतं खरंच या जगात देव आहेत का नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. इथपर्यंत शंका तुझ्या येत असतात, पण खरं तर हीच वेळ तुझ्या परीक्षेची असते. विश्वास ठेव, इथूनच बाळूमामा यांची लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत हसत असं करतात कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. लक्षात ठेव,
तुला मामा कधीही दुखी करणार नाहीत. फक्त तुला मामांवरती विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला देव कधीही आयुष्यात रडवणार नाहीत. लक्षात ठेवा, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म फुंकभर मारून आपण दिवा उंजू शकतो, पण अगरबत्ती नाही. लक्षात ठेवा, कर्म वाईट असतील तर आता चांगले करा, कारण कर्म जसे तसे तुमचे जीवन असेल. प्रत्येकाला दुखवू नका, प्रत्येकाच्या मनाला पूर्णपणे नाराज करू नका, प्रत्येकाचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी आयुष्यात जगू नका. लक्षात ठेवा, काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःशी आयुष्य खरतात. लक्षात ठेवा, देव स्वतःच्या आणि देव पूर्णपणे प्रामाणिक व्यक्तीच्या पूर्णपणे सोबत आहे. तुम्हाला देव केव्हाही काही कमी पडू देणार नाही. साधा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. फक्त तुम्हाला तो विश्वास परमेश्वरांवरती ठेवायचा आहे. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, मामा मी तुमच्यासाठी इतका वेळ दिला आहे, अजून काही वेळ हा संदेश ऐकत चला. देव म्हणतो, खरं श्रीमंत व्यक्ती कोण असतो? घरासमोर गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नको. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जायचं घर श्रीमंताचं आहे. अरे, नेहमी पैशांना आणि धनाला श्रीमंत समजू नको. तुझ्या आजूबाजूला श्रीमंत व्यक्ती असतील, ती म्हणजे मनाने श्रीमंत असतील, मगच तू भाग्यशाली आहेस. लक्षात ठेव, मनाने चांगली असणारी व्यक्ती तीच व्यक्ती श्रीमंत असते. तुला देखील ती श्रीमंती ठेवायची आहे. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तुला देखील सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनाला पाहायचे आहे. अरे बाळा, नकारात्मक दृष्टिकोन बाजूला काढ आणि आयुष्याचा पूर्णपणे आनंद लूट. मी तुला प्रत्येक दिवशी 24 घंटे दिले आहे. त्या 24 घंट्याचा तुला पूर्णपणे उपयोग करायचा आहे. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करवायची असेल तर ती तुमच्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजे श्री संत बाळूमामा यांच्यासोबत व्यक्त करा. तुम्हाला ते कधीही आणि केव्हाही काही कमी पडू देणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्याच प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागत असतो. तुम्हाला आज मामा म्हणत आहेत, बाळा तुला हा संदेश अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तुला हा संदेश काही वेळ ऐकायचा आहे. ऐकल्यानंतर तुझे पूर्णपणे आयुष्य बदलून जाणार आहे. म्हणून आज तुला हा संदेश बदलायचा नाही. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा अजिबात नाहीस. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे आणि अजून काही वेळ हा संदेश ऐकत चला. लक्षात ठेवा, अडचणी तुमच्या मनात आहे, त्या अडचणींना पूर्णपणे काढून टाका. मनात सकारात्मक विचार असू द्या. देव तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाही. हा संदेश इतका ऐकला असाल तर आभार. अजून काही मिनिट हा संदेश ऐकण्यासाठी पूर्णपणे वेळ देत चला. लक्षात ठेवा, देव तुमच्याच पाठीशी आहे. देव तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्हाला तो देवांवरचा विश्वासघात करायचा नाही. तुम्हाला देव केव्हाही काही कमी पडू देणार नाही. देव नेहमी तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात वाटत असेल की अडचणी भरपूर येत आहेत, तेव्हा एकदा विचार करा, तुम्ही जीवनात जेव्हा अडचणीच्या काळात असता तेव्हा देवांनीच तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढले असते. तुम्हाला तुमचं आयुष्य हे 3 पानाचं एक पुस्तक आहे. त्यामधलं पहिलं आणि शेवटचं पान हे पूर्णपणे देवाने लिहिलं आहे. आणि शेवटचं पान आणि समोरील आणि पहिलं पान म्हणजे जन्म आहे आणि शेवटचं पान हे मृत्यू आहे आणि मधलं पान तुम्हाला स्वतःला भरायचं आहे. लक्षात ठेवा, ते पुस्तक कोरं सोडू नका. मधलं पान पूर्णपणे भरून टाका. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावरही यापुढे विश्वास ठेवू नको, कारण
बाहेरून चांगल्या दिसणारा नारळ देवासमोर नासका दिसतो. लक्षात ठेव, तुला कधीही कोणत्याही व्यक्तीवर पूर्णपणे डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. एक मोठा पूर्णपणे झाले असे एक भक्त सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करत असताना त्यांनी बाळूमामा यांना विचारले, मामा, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो, सत्यभावनेने चालत असतो, मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत देखील नाही, तरीही लोक मला काबड टाळत असतात, फसवत असतात, मला पूर्णपणे लुबाडवत असतात. तुम्ही यावेळी मला मदत करत का नाही? त्यावेळी मामा म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात, तात्पुरता त्यामध्ये त्यांचा पूर्णपणे फायदा असतो, पण तू निराश अजिबात होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते त्यांच्यापासून ते लांब गेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागत असते. वरवर तू सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. फक्त म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिहू नको, मी तुझा मामा नेहमी सोबत आहे. हा संदेश अजून काही वेळ ऐका, नक्की तुमचं आयुष्यातील पूर्ण अडचण दूर होईल, कारण आज स्वतः देव तुम्हाला पूर्णपणे सांगत आहे. देव म्हणतो, मित्रांनो, आज आपण अशा काही वास्तू टिप्स पाहणार आहोत, त्या तुम्हाला नक्की जीवनात पूर्णपणे त्याचा उपयोग करायचा आहे, कारण ह्या टिप्स सर्वजण पूर्णपणे वापरत असतात, म्हणून हे सर्व काही तुम्हाला देखील अनुभव घ्यायचा आहे. देव म्हणतो, बाळा, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय तुला ती गोष्ट कशी आहे समजणार नाही. तू पहिल्यांदा प्रथम कोणत्याही गोष्टीचा अनुभव घे आणि मग त्या गोष्टीला विरोध कर. तर काही अशा टिप्स आहेत जे जर तुम्ही चुकत असाल तर नक्की त्यामध्ये सुधार करू शकता. प्रथम टिप्स आहे, घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर कधीही ठेवू नका, त्यामुळे देवाचे पवित्र भंग होते आणि पूजा केल्याचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, शांत मनाने ह्या टिप्स ऐका आणि पूर्णपणे याचा उपयोग करा. आणि दुसरी टिप्स आहे, घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोळ किंवा काटे बंद पडू देऊ नये, नेहमी अखंड चालू ठेवावे. लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये घड्याळ बंद पडलेले नसू नये, ते खराब नसू नये असे अशुभ मानले जाते. आणि पुढील टिप्स आहे, हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसू नये. डायल म्हणजे त्याचा पट्टा लाल किंवा काळा रंगाचा अजिबात नसू नये. आणि पुढील नियम आहे, भाग्य वृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ अजिबात लावू नये. लक्षात ठेवा, तुम्हाला हे सर्व काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही यावर नक्की श्रद्धा ठेवा, कारण जीवनात प्रत्येक गोष्टीत तुमचे कुठे ना कुठे चुकत असते, मात्र तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. म्हणून ह्या गोष्टींना अजिबात दुर्लक्ष करू नका. आज ह्या गोष्टी नक्की पूर्णपणे उपयोग करा. पुढील टिप्स आहे, पुढला नियम आहे, नेहमी घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा तुमची प्रगती थांबवित असते. म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नका. जर असेल तर त्याला त्वरित नीट करा, नाहीतर ती पूर्णपणे खराब असेल तर त्याला बाहेर फेकून द्या. पुढील नियम आहे, स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये. स्वयंपाकघर शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तराभिमुख ठेवावे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे सर्व नियम पूर्णपणे लक्षात ठेवायचे आहेत. आणि पुढील नियम आहे, घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस नेहमी लावावी. सकाळी तुळशीला जळ अर्पण करावे, संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास पूर्णपणे वाढत असतो. लक्षात ठेवा, जीवनात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास असला पाहिजे. जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर तुम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. आणि पुढील नियम आहे, घरामध्ये खिडक्या दरवाजांची संख्या सम असावी, म्हणजे नीट असावी. सम म्हणजेच
एकीकडे 2, 4, 6, 8 किंवा 10 दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी. लक्षात ठेवा, तुम्हाला घरातील पूर्णपणे खिडक्या आणि दरवाजांची संख्या सम ठेवायची आहे. पुढील नियम आहे, घरामध्ये व्यर्थ जड सामान अजिबात ठेवू नका. ज्या वस्तूमध्ये घरातील तणाव वाढू शकतो, म्हणजे ज्या वस्तूची तुम्ही पूर्णपणे उपयोग करत नाही त्या वस्तूंना तुम्ही ज्या घरात राहतात तिथे ठेवू नका. त्यासाठी एक खराब रूम करा, त्यामध्ये त्या सर्व वस्तू पूर्णपणे टाकून द्या. लक्षात ठेवा, तुम्हाला हे सर्व नियम लक्षात ठेवायचे आहेत. आणि पुढील नियम आहे, तिजोरीच्या दरवाजावर कमलावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो नेहमी लावा. लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुमचे पूर्णपणे आयुष्य, पूर्णपणे कुटुंब आणि तुमचे पूर्णपणे जीवन आनंदी करायचे असेल तर तुम्हाला जीवनात पूर्ण गोष्टीला सहमती द्यायची आहे. लक्षात ठेवा, फक्त नकारात्मक विचार अजिबात करू नका. नकारात्मक विचार टाळा, आयुष्य पूर्णपणे आनंदी जाईल. लक्षात ठेवा, आज दुःख आहेत म्हणून रडू नका. आणि पुढील नियम आहे, घराच्या दक्षिण दिशेला आरसा कधीही लावू नये. आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावा. लक्षात ठेवा, तुम्ही आरसा जिथे सध्या लावला आहात त्याची दिशा निश्चित करा आणि तो आरसा दक्षिण दिशेला आरसा नसू नये. लक्षात ठेवा, तुमचा आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर अडकून टाकवा. पुढील नियम आहे, घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील त्या लगेच भरून घ्याव्यात. त्या भेगा जर पूर्णपणे असतील तर त्या लगेच आणि त्वरित नीट करून घ्याव्यात. आणि पुढील नियम आहे, संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची नेहमी काळजी असू द्या. लक्षात ठेवा, तुम्हाला या सर्व गोष्टी आम्ही यासाठी सांगत आहोत कारण तुम्ही नेहमी जीवनात पूर्णपणे सर्व गोष्टींचा अनुभव घेत नसतात. म्हणून समाधानासाठी या गोष्टी नेहमी उपयोगी करत चला. या गोष्टींचा नेहमी उपयोग करत चला, कारण समाधान राहणारा माणूस कोणत्याही क्षणात आनंदी राहत असतो. म्हणून तुम्ही पूर्णपणे आनंदी राहाल. समाधान असाल तर मगच आनंदी आयुष्य जगाल. म्हणून नेहमी या सर्व गोष्टी जीवनात उपयोग करून पाहत चला. पुढील नियम आहे, कधीही नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर कधीही विकत घेऊ नये. त्यामुळे तुमच्या आरोग्यहानी, धनहानी, चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये पूर्णपणे जास्त काळ होत असतात आणि पूर्णपणे तुम्हाला चिडचिडता वाटत असते. लक्षात ठेवा, नेहमी घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा करू नये. यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते. तुम्हाला अजून काही 2 ते 3 मिनिट देऊन ह्या सर्व टिप्स ऐकायच्या आहेत. लक्षात ठेवा, जीवनामध्ये ह्या गोष्टी समाधानासाठी तुम्हाला करायच्या आहेत. कारण समाधान असाल तर पूर्णपणे आयुष्य आनंदी जगू शकाल. आणि पुढला नियम आहे, वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला अजिबात औषधे ठेवू नये. वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आले असून या नियमाचे पालन केल्यास घराचे पवित्र कायम राहते. हे नियम तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. मामा तुम्हाला म्हणत आहेत, बाळा, आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. जर हा संदेश तू दुर्लक्ष करशील तर तुझ्या आयुष्यात जे काही तुझ्या वाटेला चमत्कार येणार आहे ते सर्व तू गमावून बसशील. म्हणून आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, आज अडचण आली म्हणून खचून जाऊ नको. तुला कोणतीही गोष्ट खरोखर प्राप्त करायची असेल, तुला खरोखर तुझे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुला संघर्ष आणि मेहनत हा एक उत्तम पर्याय आहे. तू कितीही मला मोठे मोठे साकडे घालशील तर तुझी इच्छा अजिबात पूर्ण होणार नाही. लक्षात ठेव,
मी तुझी इच्छा तेव्हाच पूर्ण करेल जेव्हा तू पूर्णपणे आयुष्यात संघर्ष करशील आणि आयुष्य कसे आहे तुला जेव्हा समजेल मी तेव्हाच तुझे जीवन बदलून टाकेल. लक्षात ठेव, मी तुझ्या जीवनात एक ना एक वेळ अशी आणतो ज्या त्या वेळेमध्ये तुला आयुष्याच्या चांगल्या वेळेचे पूर्णपणे महत्त्व समजत असते. बाळा, तुला आज हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे आणि जर इतका वेळ देऊन हा संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ दिला आहे. अजून काही मिनिट हा संदेश ऐकत चल. सर्वप्रथम आता नवीन वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात तुला पूर्णपणे अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेव, एखाद्या क्षेत्रात तुला यश प्राप्त करायचे असेल तर तुला स्वतःवर विश्वास ठेवायचे आहे. लक्षात ठेव, देवाने तुला ज्या गोष्टीसाठी बनवले आहेत ती गोष्ट जर तुला समजली तर त्यामध्ये तुला यशस्वी होण्यापासून कोणतीही शक्ती अजिबात अडवू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा पूर्णपणे जास्त सामना करावा लागतो. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्याचे भले केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अडचणींचा सामना करावाच लागतो. मात्र येणारा क्षण तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असतो. विश्वास ठेवा, देवांपुढे न्याय आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कर्माचे दिवस चालू राहतील, जेव्हा कर्म पूर्णपणे बाजू बदलेल तेव्हा तुम्हाला समजेल नशीबवान कोण आहे. म्हणून लक्षात ठेवा, देव तुम्हाला माफ करेल मात्र तुमचे कर्म तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. जर तुम्ही कुणाला रडवाल, कुणाला दुखवाल तर नक्की तुम्हाला आयुष्यात एक ना एक दिवस रडावं लागेल. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व द्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही वेळ इतकी बळवान आहे की एका कोळशाला देखील हिरा बनवू शकते. म्हणून तुम्हाला देखील हिरा बनायचे असेल तर आत्ताच पूर्णपणे मेहनत करा. लक्षात ठेवा, तुम्हाला मेहनत अशा ठिकाणी करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला देवांनी पूर्णपणे कळा. त्याचप्रकारे देवाने तुम्हाला त्यामध्ये काम करण्यासाठी आवड दिली आहे. त्यामध्येच तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करायचे आहेत. देव म्हणतो, बाळा मी प्रत्येकाला ह्या धर्तीवरती पाठवत असताना हिरा बनूनच पाठवलं आहे. फक्त चमकत तोच असतो जो पूर्णपणे मेहनत करत असतो. लक्षात ठेव, पूर्णपणे संघर्ष कर, मी तुला यश नक्की देईन. आज तुला वाटत असेल की तुझ्या मेहनतीला, तुझ्या संघर्षाला मी फळ देत नाही, तसे अजिबात नाही. कारण जेव्हा तुला पूर्णपणे तुझ्या संघर्षाला पूर्णपणे साथ मिळत नसते तेव्हाच ती खरी वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची. कारण देव तुझी त्यावेळी परीक्षा घेत असतात, तुझी परीक्षा पाहत असतात. त्या परीक्षात नापास होऊ नको. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्या वर पूर्णपणे जळत असतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांपेक्षा सरस आहात. लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती तुमच्यावर जळत असेल तर पूर्णपणे विश्वास ठेवा, तुम्ही कोणत्या तर चांगल्या मार्गावर आहात आणि आता तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. कारण प्रत्येक लोक जळत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हायला लागतात. देव म्हणतो, धीर धर, धीर धरल्यानंतर तुला मी त्या गोष्टी देईन ज्यावर तुझा पूर्णपणे अधिकार आहे. संयम ठेव, तुझे हेही दिवस सरतील आणि चांगले दिवस येतील. लक्षात ठेव, नेहमी धीर धर, कधी निराश होऊ नको. कारण ज्याने तुझं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे आणि तो लेखक तुझा मामा आहे. लक्षात ठेव, तुला तो कधीही कोणाचे पाय पकडू देणार नाही, कारण तू त्याचा पूर्णपणे हात घट्ट पकडला आहेस. तुला मामा कोणत्याही अडचणीतून पूर्णपणे बाहेर काढतील. आज हा संदेश अजून काही मिनिटे नक्की जीवनातील सर्व दुःख संपतील. लक्षात ठेवा, आयुष्य पूर्णपणे सुधारायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम नकारात्मक विचार करणे सोडायचे आहे. ज्या प्रकारे
घरामध्ये पूर्णपणे पसारा पडलो असतो, तो पसारा आवरताना पूर्णपणे अंग जड पडते आणि पूर्णपणे आळस येतो. त्याचप्रकारे ते पसारा उचलण्यासाठी पूर्णपणे अवघड असते. आणि त्या प्रकारे तुमच्या मनात जर पूर्णपणे वाईट विचारांचा, नकारात्मक विचारांचा पसारा पडला असेल तर नक्की तो सावरायला तुम्हाला कित्येक वर्ष लागेल किंवा तो पसारा तुम्हाला नष्ट करेल. म्हणून तो पसारा पूर्णपणे पडू नये मनात याची काळजी घ्या. देव म्हणतो आता तुला ते सर्व काही मिळणार आहे जे तुला पाहिजे आहे. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला ते देखील देईल ज्याचं तू कधी स्वप्नही पाहिला नाहीस. लक्षात ठेव, तुझे सर्व चांगले दिवस आता येणार आहेत. तुला जीवनात ज्या प्रकारे पूर्णपणे अडचणी येत आहेत त्या अडचणीचा स्वतः सामना कर, कारण मी पाहत आहे की तू त्या अडचणींना भेटतो, की त्या अडचणींचा सामना करतो. अरे बाळा, जास्त काळ त्या अडचणींना भेऊ नको. ती अडचण मीच तुझ्यापाशी पाठवली आहे. लक्षात ठेव, अडचण तुला मजबूत बनवण्यासाठी येत असते. कमजोर तर तू पहिल्यापासून नकारात्मक विचाराने झाला आहेस. नकारात्मक विचार सोड, आयुष्य पूर्णपणे आनंदी होऊन जाईल. आज हा संदेश तुला अजून काही वेळ देऊन ऐकायचा आहे. इतका वेळ संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये लिही, मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ देत आहे. आज हा संदेश अजून काही वेळ आहे, नक्की मोठा चमत्कार घडेल. देव म्हणतो आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं सोडून दे. आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील. प्रथम गोष्ट आहे नेहमी सगळ्यांना खुश करणं सोडून दे. तू प्रत्येकाला खुश करायला जात असतो, मात्र लक्षात ठेव त्यावेळेस तू तुझ्या जीवनाची पूर्णपणे वेळ घालवत असतो. दुसरी गोष्ट आहे नेहमी दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. लक्षात ठेव, देव म्हणतो पूर्णत्व लोक वाईट नसतात, वाईट असतात ते म्हणजे तू त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा. कोणावरही अपेक्षा ठेवू नको. तुझे आयुष्य तूच पूर्णपणे जगत चल. आणि पुढील गोष्ट आहे भूतकाळात जगणं. अरे बाळा, वर्तमान काळात जगत आहेस. तुझी वर्तमान काळ संघर्षाने भरलेली असेल, प्रयत्नाने भरलेली असेल तर निश्चित मी तुला सांगतो तुझा येणारा भविष्यकाळ पूर्णपणे आनंदाने भरलेला असेल. आज तुला मी निश्चितपणे सांगू इच्छितो, जीवनात तुला यशस्वी व्हायचे असेल तर तुला प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. एकदा करून तर बघ, मी तुला सर्व काही देईल. प्रथम चौथी गोष्ट आहे स्वतःला दुसऱ्यापेक्षा कधीही कमी लेखू नको. लक्षात ठेव, तू जर स्वतःला दुसऱ्यासारखं लेखत असशील तर तू स्वतःची इज्जत घालत आहेस. स्वतःची तुलना पूर्णपणे दुसऱ्याशी करू नको, कारण मी तुला ज्या प्रकारे बुद्धी दिली आहे त्या प्रकारे त्या व्यक्तीला अजिबात नाही. मी तुला काहीतरी मोठे गुण तुझ्यामध्ये दिले आहे, त्या गुणांना ओळख. लक्षात ठेव, चुका लोकांच्या काढू नको. चुका जर तू स्वतःच्या काढशील तर नक्की जीवनात तू बऱ्याच गोष्टी मिळवू शकशील. लक्षात ठेव, बऱ्याच वेळा मनात येत असेल की हार मानावी, पण नंतर लक्षात येते की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. हीच मन तुला पूर्णपणे यशापर्यंत गाठवत असते. लक्षात ठेव, जी लोक तुला सध्या म्हणत असतात तू काही करू शकत नाहीस, त्याच लोकांसाठी तू पूर्णपणे काहीतरी करून दाखव. देव म्हणतो हा संदेश अजून काही मिनिट ऐकत चल. लक्षात ठेवा, मामा तुम्हाला कधीही पूर्णपणे आयुष्यात दुखवणार नाहीत, पूर्णपणे आयुष्यात रडवणार नाहीत. लक्षात ठेव, तुला जर आयुष्यात कुणाचा गुलाम म्हणून जगावं लागत असेल तर तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नको. लक्षात ठेव, तुझ्यामुळे दुसरा व्यक्ती आनंदी होईल याची अपेक्षा ठेवू नको, कारण तो व्यक्ती आनंदी होईल अगर न होईल मात्र तुझी मी दिलेली वेळ पूर्णपणे नष्ट करत आहेस. लक्षात ठेव, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई घ्यावी लागते. तू खरा आहे, मला माहीत आहे. लक्षात ठेव, वेळ आल्यानंतर मी तुला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सिद्ध करेल. मी आहे ना, काळजी करू नको, मी सर्व काही ठीक करेल. अरे बाळा, मी पूर्णपणे तुझे जीवन पूर्णपणे ठीक करेल. तुझा मामा
कायम तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको. हा संदेश पूर्ण ऐकला असशील तर तुझे खूप आभार. कमेंटमध्ये म्हण, मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. आणि आपले भक्तिमय यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब कर आणि संदेशाला लाईक करायला विसरू नको. आणि कमेंटमध्ये म्हण, ओम बाळू मामा नमो नमः हा चमत्कारी मंत्र लिहायला विसरू नको. हा संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल आभार. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावानं चांग भलं.